स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. कमिन्स कंपनीच्या विषयावर एक आलो होतो. अनस्किल्ड लोकांना 24,000 रुपये कमिन्स कंपनी पगार देते. कंपनीच्या बाबतीत कंपनी प्रशासन कुठेही चुकतंय असं आम्हाला वाटत नाही, कारण त्यांच्याशी जी चर्चा झाल्यानंतर सातत्याने मी आता कालही चर्चा केली त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं आलं की अनस्किल्डला आम्ही 24,000 देतो आणि स्किल्डला 32,000 रुपये पगार देतात. ते म्हणजे जे ऑपरेटर्स आहेत, टूल ऑपरेटर आहेत, मशीन ऑपरेटर आहेत किंवा जे स्किल्ड येतात, तर आता काय होतंय की 32,000 रुपये ज्याला पगार मिळतो त्याला सुद्धा 13,000 रुपये पगार हातात मिळतो. ज्याला 24,000 मिळतात त्याला सुद्धा 13,000 रुपये पगार हातात मिळतो. कंपनी प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी ज्या लोकांना दिले त्यांनी, आणि आमच्याकडं रिसिट सुद्धा आलेत 12-13,000 रुपये मिळणार आहे, तर त्या रिसिट सुद्धा आपल्याकडं जमा करतो. आमचा तुम्हाला विनंती अशी आहे की ज्यांच्या जमिनी त्या MIDCत गेलेल्या आहेत त्यांची मुलं सुद्धा त्या 80%च्या नियमाप्रमाणे त्यांना सुद्धा ब्रेकवर टाकलं, त्यांना कायमस्वरूपी घ्यायचा असं शासनाचा निकष आहे. तसं न करता त्यांनाही हंगामी पद्धतीने घेतलं जातं आणि परत घरी बसवलं जातं. आणि आता कमिन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे की आमच्याशी बोलायचं नाही. कर्मचारी बोलताना व्हॉट्सअप कॉलवर बोलतायत, बुरखा घालून बोलतायत. कर्मचाऱ्यांशी, पत्रकारांशी सुद्धा मला वाटतं अनुभव आपल्याला तोच असेल ना, बुरखा घालून बोलतात ना. तर आमचं कुठलंही म्हणणं की त्यांना पगार वाढ करा असं काय आम्ही म्हणत नाही, किंवा अन्यथाही काय करा. जी कंपनी देते आहे ते मुलांपर्यंत मिळावं हे सोडून 22.5% बेनिफिट ते जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना देतो, तो साधारण 5,000-5,500 रुपये बेनिफिट होतो असं कंपनीचं म्हणणं आहे. 24,000 ही कॉस्ट टू कंपनी त्यांना आहे, 32,000 ही सुद्धा कॉस्ट टू कंपनी आहे. त्याच्यामध्ये PF कापत असतील, PT कापतात ते, आणि त्याचबरोबर त्यांना कंपनीच्या वतीने ड्रेसेस किंवा कॉन्ट्रॅक्टरला बंधन असते की ड्रेसेस, गमबूट्स, सेफ्टी शूज दिले जातात, तेही पैसे त्याचे कापून मिळतात. या सगळ्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि या कंपन्या त्यांच्या जबाबदारीत चोख पार पाडतात. पण खाली असणारे जे एजंट आहेत ते बराबर निम्मा पगारापेक्षा जास्त पगार कापून घेतात. आणि आता तर 12-13,000 रुपये देतात, मागच्या 2 वर्षापूर्वी 8,000-7,000 रुपये देतात, 9,000 रुपये देतात. तर हा पगार फरकासहित त्यांना मिळावा जो कंपनीने कामगारांसाठी अदा केलेला आहे. 3 वर्ष 5 वर्ष जो काय कर्मचारी झाले असतील त्यांना तो पगार फरकासहित मिळावा. निवेदन त्याच्या संदर्भात आले ते कुठून वाचलं तर विषय आपला कमिन्स कंपनीतील फलटण तालुक्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळण्याबाबत. आपण मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपण कंपनी संदर्भात आपली भूमिका आम्ही स्पष्ट केली भारतीय जनता पार्टीने. त्याच्यामध्ये हा विषय हाच होता की कंपनीतल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना पगार, त्यांचा जो हक्काचा पगार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. आमची भूमिका दुसरी काहीच नव्हती. त्यांना मिळणारा पगार आहे तो जो मिळतोय 24,000 रुपये कंपनी देत असेल तर त्यांना 24,000 पगार मिळाला पाहिजे. जो पगार आज भूमिपुत्राला फक्त 12,000 10,000 असाच मिळतोय, तीच आमची भूमिका आजही स्पष्ट आहे. आणि त्याबद्दल आम्ही आता आमची भारतीय जनता पार्टी आता रस्ता रोको करून आंदोलनाच्या तयारीत आहे. मागच्या वेळेस आम्ही कंपनीला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बाबा तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या, जो काय आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही पगार देताय तो व्यवस्थित मिळतोय का नाही मिळतोय याची चौकशी करून त्यांना योग्य न्याय द्यावा, हीच आमची भारतीय जनता पार्टीची अपेक्षा होती. पण तशी त्यात काय अजून सुधारणा झालेली काही दिसत नाही. तेव्हा आम्ही रस्ता रोको करून आंदोलन करणार आहेत, रस्ता रोको करणार आहे. आणि त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था ही कुठं ही होऊ नये त्याच्यासाठी आपणाला आम्ही हे निवेदन सादर करतोय की आपण त्याच्यामध्ये दखल घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग कुठं होऊ नये
तेव्हा आपण प्रशासनाने संबंधित कंपनीला तसे आदेश करावेत, माहिती घ्यावी आणि आम्हाला ती माहिती कळावी आणि म्हणजे होणारा जे नुकसान आहे तालुक्यातल्या मुलांना जो कामगारांना जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळावा ह्यासाठी आपल्याला हे निवेदन सादर करतोय. मी गणपती उठले की आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्रत आहोत. त्याची पूर्वसूचना हा एक विषय महत्वाचा आहे. याच्या माझी आपल्याला विनंती आहे की कुणालाही न बोलवता, आमच्या राजकीय लोकांना न बोलवता कंपनीचे HR आणि पत्रकार अशी एक बैठक तुमच्या दालनात घ्यावी आणि त्यांनी खाली लोकांना कामगारांना पगार हा द्यायचे जो शासनाचा नियम आहे हा बंधनकारक आहे. मग त्याचं बोगस ऑडिट हे कमीज कंपनीला किंवा इतर कंपनीला सादर केलं जातं. तर ते कर्मचाऱ्यांची केवळ फसवणूक आहे, कंपनीची फसवणूक आहे. जे काय त्यांना कर्मचाऱ्यामागे 2,000 5,000 मिळत असेल त्यात त्यांनी समाधानी राहावं आणि पगार डायरेक्ट या आज तालुक्यातले 4-5 हजार लोक असतील तर त्या लोकांना डायरेक्ट पगार मिळावा. यापेक्षा आमचं दुसरं काय म्हणणं नाही. कुठलीही अडवणूक नाही, कुठलंही काय नाही, त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी काम करावं. आमचं 10 वर्ष सातत्याने सहकार्य आहे, सहकार्य राहील. हा विषय गणपती झाले की मग 2 ते 4 दिवसामध्ये जर त्यांनी आपण तुमच्या सवडीने घ्या एक त्यांची मीटिंग घेऊन त्यांना समजून सांगावं. गणपती झाल्यानंतर 2-4 दिवसात आम्ही आंदोलन करायच्या पवित्रते. मग त्यासाठी तिथे गेटवर बसावं लागलं तरी आम्ही संपूर्ण लोक गेटवर बसणार आहे. कारण कामगार प्रचंड घाबरलेले आहेत. कामगारांना दम दिला गेलेला नाही. कोणी पुढे आलं आमच्या बरोबर त्याची नोकरी कापून घेऊ, त्याला मारहाण करू. काही कर्मचाऱ्यांना दमदाटी झालेली आहे. याचबरोबर तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 26 गावच्या सातबाऱ्यावर नाव शेतकऱ्यांची कमी झाली आणि तिथं जावली देवस्थान ट्रस्ट नाव चढण्यात आले. ते शेतकऱ्यांना बरोबर ना? 26 गाव आहेत ना? तर वर्षानुवर्ष त्यांच्या नाव हक्काची म्हणजे भोगवटादार सदरी असणारे नावं कमी करून पहिल्यांदा इतर हक्कात केली आणि इतर हक्कातली नावं ही आता गायब केली. आता तुमची नावं कुठंच नाहीत ना? कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळत नाही. कुठल्याही यांना पूर्व सूचना नाही, त्याचे हेरिंग्स झालेले नाहीत. तर शेरीची वाडी पासून आता खाली जावली देवस्थान त्यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी परस्पर त्यांची भोगवटादार सदरातनं नावं कमी करून इतर हक्कात ते होतं ना जावली. तर 26 गावातल्या शेतकऱ्यांची नावं जवळपास एखाद्या 1000 शेतकऱ्यांची नावं कमी झाली आणि ती नावं देवस्थान ट्रस्टची चढली. कुठलं हिअरिंग नाही, शेतकऱ्याला नोटीस नाही. शेरीची वाडी गाव अख्खं असंच झालं की कोणाला नोटीस नाही, काय नाही, काय नाही. परस्पर तुमची कागद जाणार शेरीची वाडीवाल्याची. या की तुम्ही पुढे जरा या सर. कोण सांगू शकते तुमच्यातली माहिती? ते सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीला भोगवटादार सदरात नाव होती काय आमची 91 पर्यंत सोसायट्या करत होतो बँका आणि 91 नंतर ते नाव सगळे पूर्ण होती. 1991 नंतर सध्या नावं आहेत का नाही आहेत? नाही. इतर अधिकारात इतर नाही. 91 या बघा जावलीची आत्ता उडवली आणि जावलीची 4-5 दिवसापूर्वी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे सातबारे परस्पर
स्वतःच्या नावावर करून घ्यायचे काही लोकांनी तालुक्यातले धंदे चालू केलेले आहेत. त्या माझे आणि- आजोबा आहे. ट्रस्टच्या जमिनी बिना परवाना, बिना धर्मदाय आयुक्ताच्या परवानगी शिवाय सुद्धा जमिनी विकल्या आणि जातात. आता मुख्यमंत्री योजनेचे पैसे मिळत नाहीत, पीएमचे पैसे मिळत नाहीत, कुठलेच पैसे नाहीत. सोसायटी मिळत नाही, सोसायटी बँक मिळत कर्ज देत नाही. एक वर्ष झालं भारत बंद. पैसे माहिती घेतो मी व्यवस्थितरित्या, तुम्हाला मी बोलवतोय. खरं तर काय केलं पाहिजे होतं, यांची नावं आधी शरीचवाडी गाव कमी झालं. शरीचवाडी गावातली लोक बोलली नाहीत, घाबरली. आणि मग काल जावलीपासून जवळपास 26 गावातल्या शेतकऱ्यांची नावं कमी झाली. 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले असतील. हो, ह्या 8-10 दिवसात सगळ्यांची नाव कमी झालीत. नाव 70% गावाच्या जमिनी नावं सगळी गेली. कुठलाही वर्षानुवर्षे 100 वर्ष, 150 वर्ष शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जमीन ही अचानक ट्रस्टच्या नावावर होते. ट्रस्टच्या नावावरनं आता भाडळीचा मॅडम मी तुम्हाला एक उतारा देतो की भाडळीचा असा उतारा आहे की ज्याच्यावर धर्मदाय आयुक्ताची परवानगी नाही, डायरेक्ट ट्रस्टची जमीन विक्री होते. आणि इथले दुय्यम निबंधक डायरेक्ट जमीन ट्रस्टची विकतात. मॅडम उतारा पण यांच्याकडे पण दिलाय, मी आपल्या तहसीलदार साहेबांकडे पाठवला उतारा. तहसीलदार साहेब आहेत का? आज नाही, पण मी त्यांच्याकडे उतारा पाठवून दिलेला आहे. मग तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये घबराट आहे. कुठलेही उतारे कधी जरी शासन कुठलाही नियम पाळायला तयार नाही. तहसीलदार ऑफिस किंवा प्रांत ऑफिसकडनं परस्पर आदेश निघतात. आज हजारो शेतकऱ्यांची जमीन जर सातबाऱ्यावरून त्यांची नावं 4 दिवसामध्ये गायब झाली असतील, कुठलीच कल्पना नाही. तुम्हाला पत्रकारांना माहिती असेल की, कळलं का तुम्हाला कोणाला काय नाही? काल जावलेचे शेतकरी तर रडत होते. म्हणजे मुलांच्या शिक्षणाला कर्ज पाहिजे असेल ना तरी आता मिळत नाही दादा कर्ज. अशी परिस्थिती आहे. नाव होतं, जे सोसायटी मिळत होती, कर्ज मिळत होते, बँका काहीतरी देत होत्या, ते सुद्धा बंद झाले. सेकंड विषय, जावलीच्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ आपल्याला जावली आणि त्या 26 गावच्या संदर्भात शिष्टमंडळ उद्याच येईल. आदेश कधी पारित झालेत आणि कधी सातबारा चेंज झाले, कारण शेतकरी काय आपला सातबारा 10 वर्ष कोण सातबारा बघायला जात नाही. तर ह्या 26 गाव आणि शेरीच्या वाडीतल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जो अन्याय झाला, यांना एक जरी नोटीस असताना की बाबा तुमचा आम्ही सातबारा खाली करून घेतोय, तरी त्यांनी काहीतरी पाऊल उचललं असतं. आता सुद्धा 26 गावचे सातबारे बदलले गेले, त्यांना कुणाला नोटीस नाही. आणि तिसरा विषय जो आहे तो राजुरीला बिबट्याचा वावर आहे. काल राजुरीचे कोण आहे का जनावर काल बिबट्याने काल 2-3 रात्री 12 वाजता बिबट्या आला. त्या बिबट्याने एक कालवड मोठी आणि दुसरी एक कालवड एक पूर्ण केली 500 फूट आणि ती पूर्णपणे जीव मारून त्यांनी ओसामध्ये ठेवून त्याचा रक्त केला. आणि त्याच्यामुळं आमची इथं काय झालं की पूर्ण घबराट निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये त्याचा बंदोबस्त करावा. दिवसाला पाहिजे आम्हाला, रात्रीची लाईट आहे सध्या आणि त्यामुळे जाता येत नाही रात्री शेतकऱ्यांना, भीती वाटत असते. शांती झाली पाहिजे असं वाटतं. काल रगतवाण साहेबांनी बोललो होतो. काल मला वाटतं काल किंवा परवा दिवशी त्यांनी या ठिकाणी गावाला भेट दिलेला, बरोबर आहे? काय लावलेलं नाही, पिंजरा लावलेला नाही, काहीच नाही. बोलतो त्यांची रात्री परत 12-1 वाजता त्यात मागायला तो तिथंच आहे, तो समज तिथंच आहे. तर ते मनुष्यहानी व्हायच्या आधी त्याला पकडला गेला पाहिजे. माणसांवर तिने अजून हल्ला केला नाही ना.
माणसावर हल्ला होण्याची वाट बघते वन विभाग. वन विभाग वाट बघते. टाकळवाड्यात तरी इतकं नुकसान झालं. टाकळवाड्यात झालं होतं. काही लक्ष दिलं नाही. टाकवाड्यात अजून आहे का बिबट्या तो गेला? आता नाही, आता सध्या नाही. तोच राजुरीचा आहे. राजकीय पुढारी काल आले आणि नुसते बघून थांबून गेले. पण ते- या वन विभागाच्या हातात काय नाही. काय काय वरूनच आदेश आले तर जाणार पिंजऱ्याला. नाहीतर काय नाही. भारद्वाज मॅडम मी बोलतो. कारण गेले 1 वर्षभरापासून त्याचा त्रास आहे फलटण तालुक्यात. हा, टाकळवाडा, विडणी. आणि पातळीवर काही होणार नाही. हम्म. आपण एक वर्ष झालं तालुक्यात बिबटे आहे, कारण हा. वन विभागानं कुठेही पिंजरा लावून बिबट्याला एका साथ कळलं नाही. हॅलो हॅलो मॅडम, मी रणजित सिंह नाईक बोलतोय. मॅडम, मी प्रांत ऑफिस फलटणला बसलो होतो. फलटणमध्ये बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या संदर्भात तुम्हाला फोन केला होता. कोणते गावामध्ये आहे? राजुरी म्हणून गाव आहे. त्याने काल 2 जनावर मारलेली आहेत बिबट्याने, आणि गेल्या आठवड्यापासून तिथली लोक फॉलोअप मध्ये आहेत रगतवार त्यांच्या. पण काही कॉग्निजन्स घेतला नसल्यामुळं आता त्यांना रानामध्ये कोणाला शेतामध्ये जाता येत नाही. ठीक आहे, मी सांगून देते. मी बोलते सांगून देते. पण सांगून देते. ठीक आहे, राजुरी गाव आहे ना? हा, राजुरी गाव आहे. राजुरी गाव. आणि आपल्याकडे मॅडम पिंजरे वगैरे असतात ना आपले, त्याचे कॅमेराज आणि पिंजरे, ते कॅमेरे लावायला सांग. मी सांगतो त्यांना काय करायचं. चल, ओके 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 बाय. तुम्ही बोला. मी बोलतो ना मॅडमशी बोलतो. लाईटचा विषय ना थोडं सांगा. रात्रीची लाईट नव्हती, दिवस प्रत्येक गावात भावानगर पुरतं दिवसा लाईट सोडायचा. आणि रात्रीची लाईट शेतकऱ्यांना रानात जाता येत ऍग्रिकल्चर नाही. तिथलं एक सूचना आहे तेवढ्या पुरतं. बोलतो मी executive. लाईटच्या संदर्भातलं जोपर्यंत बिबट्या पकडत नाही तोपर्यंत त्याला लाईट चेंज करा म्हणून शेड्यूल. अजून काय कोणाचं आहे का बघून? पत्रकारांना काय विचारायचंय का? पत्रकार बंधू काय विचारायचं? नो क्वेश्चन्स? आता कमिन्स कंपनीमध्ये भूमी तालुक्यातल्या कामगारांच्यावर अन्याय होतोय का बाहेरचे आहे त्याच्यावर? सगळ्यांवर अन्याय होतोय. कंत्राटी कामगार जे बाहेरून असतील ते सगळ्या कंत्राटी कामगारांवरच मधली दलाली कोण खाते कमिशनची या अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. मला सांगा ना की छोटे मोठे उद्योग, पूरक कॉन्ट्रॅक्ट, हे सगळे लोक कोणाचे आहेत? बाहेरच्या लोकांचे. तालुक्यातल्या लोकांना संधी मिळते का? तिथं नाही मिळते. आणि आपलं एवढंच म्हणणं आहे की कंपनीला आम्ही काय वाढवून मागत नाही, जी देते ते खाली पास झालं पाहिजे. आवाज उठवला कमिन्स कंपनीचे, परंतु कमिन्स कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते रिस्पॉन्स देताना दिसून येत नाही. माझ्याशी रोज संपर्कात आहेत आणि रोज आता वेगवेगळ्या विभागातनं भेटायला येतात. त्यांची भेटायला यायची वेळ म्हणजे रात्रीची वेळ झाली, घाबरलेत बिचारे. पण सगळ्यांनी पावत्या आणून दिल्यात, नाव खोडलेत, काही लोकांनी नावावर पेनने रेगा मारल्यात. बरीच नावं डायरेक्ट पण त्यांनी दिलेली आहेत. 13,000 रुपये. 13,000 रुपये.
कंपनी किती देते? कंपनी स्किलला 32,000 रुपये देते आणि अनस्किलला 24,000. साधारण 12-13 हजार रुपये ठेकेदार खातो असं तुमचं म्हणणं आहे. ॲव्हरेज 16-17 हजार रुपये खातो. म्हणजे स्किलचा जास्त खातात, अनस्किलचे कमी खातात. संबंधित ठेकेदार फलटणचा आहे का फलटणच्या बाहेरचा? फलटण मधला पण आहे, फलटणच्या बाहेरचा पण आहे. नाव ऐकायला मला आवडलं. नाव सांगितलं. तुम्हाला ते माहिती आहे, VA बुरुंगले, दुसरा शिंदे हा. आणि जी फॉरेस, सगळ्यांनी मिळून एक कार्टेल केले. कार्टेल हा इंग्रजी शब्द आहे, साखळी. त्या साखळी पद्धतीने पैसे खाल्ले जातात असं तुमचं म्हणणं आहे. ही साखळी तुटेल का असं मला वाटतं? जरूर तुटेल. कंपनी आता केअरलेस आहे. कंपनी म्हणते की आम्ही देतोय, आम्हाला काय द्यायला गेलं नाहीये. जर प्रशासनाने सगळ्या तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, या इंटरनॅशनल कंपनी आहेत, हा भ्रष्टाचार कमीज मधल्या काही लोकांना, HR लोकांना पैसे मिळतात की काय असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यावर सर्वांची शंका आहे, कारण खोट्या पद्धतीने दर महिन्याला ऑडिट करावं लागतं. दादा जर हे 10-15 वर्ष झालं कमी सीट आली, जर ते 16,000 रुपये आकडा काढला तर हे कोट्यावधी रुपये ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात गेले तर महिन्याला 8 ते 10 कोटी रुपये महिन्याला. 15 वर्षाचा अवधीत काढलं तर जबरदस्त काम केली. 1,000 कोटीच्या आसपास जाईल. 1,000 कोटी रुपये च्या आसपास जाईल 15 वर्षाची अमाऊंट, 10-12 वर्षाची. कॉन्ट्रॅक्टरच्या घशात गेली. हा, असं आता पूर्वीचे पगार काय होते मला माहिती नाही, आपण ॲव्हरेज सांगतोय बाबा. कदाचित त्या काळात पगार 15,000 असेल तर पैसे कमी गेले असतील, पण तसा जर 10-15 हजारांनी हिशोब केला तर एवढे पैसे जाऊ शकतात. 1,000-1 कोटी रुपये जातील वर्षाला. आत्ताच्या हिशोबाप्रमाणे वर्षाला 100 कोटीपेक्षा जास्त. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.